चलो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो म्हणजेच ग्रामीण बँकांची जाहिरात ती आली आहे. थोडी खुशी आहे, थोडा गम आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की जाहिरात तर आली आहे, पण जाहिरातीमध्ये पाहिजे तेवढ्या जागा म्हणजे अपेक्षित जागा ज्याला आपण म्हणतो ऍटलिस्ट एक 200-250 पीओच्या जागा मागच्या वर्षी आल्या होत्या, जवळपास 250च्या आसपास. क्लरिकलच्या जवळपास 250च्या आसपास जागा आल्या होत्या. तर यावर्षी थोड्याशा जागा कमी आहेत, पण स्टील जागा आहेत हे महत्वाचं आहे. याला मी काही जस्टिफाय करणार नाही की पुढे जागा वाढणार आहेत किंवा जागा वाढतील, खूप जास्त जागा वाढतील, अजिबात नाही. जेवढे आहेत तेवढ्याच आपल्याला फाईट करायची आहे. कोण काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला काय करायचंय हे महत्वाचं आहे. कारण असं नाही की अजिबातच जागा नाहीयेत, फाईट करण्या एवढ्या जागा आहेत. त्यामुळे डेफिनेटली आपण या जागेतही फाईट करायची आहे. पुढे आरआरबीचीच ऍडव्हर्टिजमेंट अशातला काही भाग नाही. पुढे आयबीपीएस क्लर्कची ऍडव्हर्टिजमेंट येणार आहे, पुढे आयबीपीएस पीओची ऍडव्हर्टिजमेंट येणार आहे, एएफओची आहे, एसबीआय क्लर्कची आता रिक्रुटमेंट प्रोसेस संपते त्यामुळे थोडीशी लेट होईल, पण पुढे एसबीआय पीओची ऍडव्हर्टिजमेंट पण येणार आहे. अशा बॅक टू बॅक ऍडव्हर्टिजमेंट पुढे आहेत. सीझनची सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं ज्या जागा आहेत त्याच्यावर डेफिनेटली फाईट करायची आहे आणि सेम सिलेबस आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही. ठीक आहे. या आरआरबीची जाहिरात जी आहे याच्यासाठी जी एक्झाम होणार आहे ही ऑफकोर्स तुम्हाला माहिती ऑलरेडी की याची 2 जुलै 3 ऑगस्ट पासून याची एक्झाम जी आहे ते चालू होत आहेत. त्यामुळं तसं जर बघितलं तर अराउंड एक 60 दिवसांच्या आसपास आपल्या हातात टाइम राहिलाय आणि या 60 दिवसांमध्ये आपल्याला प्री मेन्स सगळं बॅलन्स करून त्या पद्धतीने जायचंय. अपकमिंग एक्झामसाठी एक नवीन बॅच आपण स्टार्ट करतोय, विजेता बॅच 5.0, जे एकदम फ्रेशर विद्यार्थी जे बँकिंग ऍस्पायरंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 12 जून पासून एक नवीन बॅच आपण चालू करतोय. जे विद्यार्थी नवीन बँकिंग करू इच्छितात अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा की 12 जून पासून आपली एक नवीन बॅच चालू होते. डायरेक्टली आता आपण मुद्द्यावर येऊया. तर ग्रामीण बँकांची ऍडव्हर्टिजमेंट बद्दल मी बोलत होतो. ग्रामीण बँकांची ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा 2 ग्रामीण बँका सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्पॉन्सर्ड बँकेचा वाटा असतो. त्यामुळे ऑफकोर्स या ज्या बँका आहेत यांना आपण निम सरकारी बँका म्हणूया, निम सरकारी बँकाच म्हणतात. त्यामुळे यांच्यामध्ये मिळणारा जॉब जो आहे हा परमनंट आणि स्टेबल जॉब आहे. त्यामुळे काहीच टेन्शन नाही, बिंदास्त प्रत्येक जो नवीन विद्यार्थी आहे दरवर्षी, इनफॅक्ट आता तर काही विद्यार्थी असे आहेत की जे नॅशनलाइज बँकांपेक्षा ग्रामीण बँकांना जास्त प्रेफरन्स देतात. असं का बरं सर? कारण की वर्क लाईफ बॅलन्स चांगले, थोडा कामाचा लोड कंपॅरेटिव्हली कमी आहे, महाराष्ट्रात जॉब आहे आयुष्यभरासाठी आणि ग्रोथही ठीकठाक आहे, म्हणजे असं नाही की ग्रोथ पण कमी आहे. ते असं ग्रामीण बँकांचं स्ट्रक्चर आहे. सध्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण बँकमध्ये टोटल जागा किती आहेत बघा. टोटल जागा तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ऑफिसरच्या बघा 2 बँकेच्या बद्दल बोलतोय, ज्या वॅकन्सी बद्दल बोललो तर ऑफिसर स्केल 1च्या 49 जागा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आणि ऑफिसर स्केल 1च्याच 78 जागा कोकण विदर्भ कोकण ग्रामीण बँकांमध्ये. तर या आहेत ऑफिसर स्केल 1च्या रिक्रुटमेंट. ऑफिसर स्केल 1च्या तर अराउंड अशा या जवळपास 130च्या आसपास रिक्रुटमेंट आहेत, 130च्या आसपास. आणि ऑफिसर ऑफिस असिस्टंट बद्दल म्हणजे आपण क्लरिकल म्हणतो, तर क्लरिकलच्या अराउंड या 190 आणि 199 म्हणजे 200च्या आसपास जागा याच्या आहेत. तर ऑफिसरच्या जवळपास 130च्या आसपास आणि क्लर्कच्या जवळपास 200च्या आसपास रिक्रुटमेंट आहेत. पुढे भविष्यात या रिक्रुटमेंट वाढतील का सर? सध्या तरी काही शक्यता वाटत नाही, कारण जर बँकांनी जागा 0 दिल्या असत्या 0 तर मग त्या केसमध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण पुढे 0 म्हणा किंवा नॉट रिपोर्टेड म्हणा तर वाढण्याची शक्यता जास्त असते. आता हा जो आकडा आहे याच्याबद्दल आज तरी काही शाश्वती देऊ शकत नाही की वाढतीलच. उगाच तुमच्या मनाला चांगलं वाटेल म्हणून, चांगलं वाटावं म्हणून मी तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही. मे बी पुढे थोड्याशा जागा वाढतील, नाही वाढतील याच्याबद्दल काहीच नाही. पण सध्या मी पुन्हा तेच सांगतो की मी तुमची मेंटली प्रिपेअर अशा पद्धतीने प्रिपरेशन करून घेतोय की नाही आपल्याला याच्यावरच फाईट करायचे आणि डेफिनेटली याच जागेमधून आपल्याला फायनल सिलेक्शन करून घ्यायचे. आता याच्याबद्दल जर थोडं समजून घ्यायचं झालं तर कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतं असं, मग ऑफिसर स्केल 1 असेल किंवा ऑफिस असिस्टंट असेल, ऑफिसर स्केल 1 असेल किंवा ऑफिस असिस्टंट असेल, क्लर्क किंवा पीओ दोन्हीसाठी एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेची पदवी कोणत्याही टक्केवारीची अट नाही, तुम्हाला पार 35% 35% असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. एज लिमिट जर बघितलं तर ऑफिसर स्केल 1 म्हणजे पीओ ज्याला आपण म्हणतो त्यासाठी 18 ते 30 वर्ष आणि तेच जर ऑफिस असिस्टंट साठी बघितलं तर 18 ते 28 वर्ष. 18 ते 28 वर्ष म्हणजे मिनिमम वय मर्यादा 18 असावी आणि मॅक्सिमम 28. कोणत्या डेटला असावी तर 27 जून 2024. 27 जून 2024 जी लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे त्या दिवशीपर्यंत तुमचं वय किमान 18 आणि मॅक्सिमम कमाल 28च्या आतमध्ये असावं. एक्झाम फीस काय सर? तर तुम्ही कुठल्याही दोन्ही पोस्ट साठी फॉर्म भरू शकता डेफिनेटली.
तर तुम्ही कुठल्याही पोस्टला फॉर्म भरा. जर तुम्ही जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर 850 रुपये फीज आहे, आणि SC ST कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर 175 रुपये फीज आहे. त्यानंतर जर मला ऑफिसर स्केल 1 व्हायचंय तर माझी निवड प्रक्रिया कशी असेल, सिलेक्शन प्रोसेस माझी कशी असेल, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असेल. आणि जर ऑफिस असिस्टंट मला व्हायचंय तर ऑफकोर्स प्री आणि मेन्स या पद्धतीने इंटरव्ह्यू ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लरिकल कॅडरला नसतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्री एक्झामचं स्ट्रक्चर कसं असतं, मग ऑफिस असिस्टंट असू देत किंवा ऑफिसर स्केल 1 असू देत, प्री एक्झाम मध्ये 2च सब्जेक्ट असणार, क्वांट आणि रिझनिंग. प्री एक्झाम मध्ये 2च सब्जेक्ट असणार, क्वांट आणि रिझनिंग. 40 क्वेश्चन क्वांटचे, 40 क्वेश्चन रिझनिंगचे, आणि यांना कंबाईन टाइम दिलेला असतो 45 मिनिटांचा. कंबाईन टाइम दिलेला असतो 45 मिनिटांचा. मग या 45 मिनिटांमुळे तुम्हाला काही वेळ क्वांट, काही वेळ रिझनिंगला देऊन पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा असतो. मग जर तुम्ही ऑफिस असिस्टंट देताय तरी सेम स्ट्रक्चर आहे, जर तुम्ही ऑफिसर स्केल 1 देताय तरी सेम स्ट्रक्चर आहे प्री एक्झामचं. मेन्स एक्झाम बद्दल जर बोलायचं झालं तर सेम पुन्हा मेन्स एक्झाम ऑफिस असिस्टंट म्हणा किंवा ऑफिसर स्केल 1 म्हणा, दोन्हीसाठी पेपर पॅटर्न स्ट्रक्चर सेमच आहे. मेन्सचं सुद्धा रिझनिंग, क्वांट, इंग्लिश किंवा हिंदी, इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक लँग्वेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, कारण या ग्रामीण बँकांची एक्झाम आहे. मग तुम्हाला वाटलं तुम्ही हिंदी घेऊन जा, तुम्हाला वाटलं तुम्ही इंग्लिश घेऊन जा, दोन्हीपैकी कुठली एक लँग्वेज तुम्ही घेऊन जाऊ शकता. क्वांट आहे, रिझनिंग आहे, जी आहे, कम्प्युटर आहे, आणि इंग्लिश किंवा हिंदी पैकी एक सब्जेक्ट. क्वांट रिझनिंगचे 40 क्वेश्चन 50 मार्क. क्वांट रिझनिंगचे 40 क्वेश्चन 50 मार्क म्हणजे एक क्वेश्चन 1.25 मार्काला. ते जर जीए बघितलं तर 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश किंवा हिंदी बघितलं 40 क्वेश्चन 40 मार्क, आणि कम्प्युटर जे हे 40 क्वेश्चन 20 मार्कांना असतात. तर अशा पद्धतीने 200 मार्कांचा पेपर आणि 200 क्वेश्चन सोबत 2 तासांचा यासाठी टाइम असतो. जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला 1/3 टाइम जो आहे हा एक्स्ट्रा दिला जातो, म्हणजे प्रत्येक तासामागे 20 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. सेम प्री मध्ये पण आणि सेम मेन्स मध्ये पण या पद्धतीने. तर 2 तासांमध्ये तुम्हाला पूर्ण पेपर जो आहे हा सॉल्व्ह करायचा असतो. आता या संदर्भात जर मागचे कट ऑफ तुम्ही बघितले तर त्याच्यावरून तुम्हाला पुढच्या प्रिपरेशनचा अंदाज येईल की मागच्या वर्षीचे कट ऑफ काय लागले होते. ऑफिसर स्केल 1 म्हणजे पीओ चा प्रीचा जो कट ऑफ होता हा जनरल, ओबीसी, एसटी आणि ईडब्ल्यूएस साठी 46 मार्कांचा होता. 2023-24 चा कट ऑफ आहे, म्हणजे 2023 चा म्हणू आपण, 2023 चा. एसटी साठी हा 44 म्हणजे 44 मार्कांचा होता प्रीचा. हा जर ऑफिस असिस्टंटचा बघितला क्लरिकलचा तर तो सगळ्यांसाठीच 71.25 चा होता. हा आउट ऑफ 100 हा आउट ऑफ 80 मार्कांपैकी कट ऑफ आहे, कारण क्वांट 40 आणि रिझनिंग 40 या पद्धतीने असतं. बरं, ते जर मेन्स समजून घ्यायचं तर मेन्स मध्ये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मेन्सचा कट ऑफ हा 67.25 चा होता, आउट ऑफ 200 मार्कांपैकी. बरं का, आउट ऑफ 200 मार्कांपैकी, म्हणजे मेन्सची डिफिकल्टी तुम्ही बघा कशी असते. 200 मार्कांपैकी एवढे मार्क तुम्हाला मिनिमम पाहिजे होते, पण जे की याला इंटरव्ह्यू असतो त्यामुळं इथे एक 15-20 मार्कांची लीड असेल तर फायनल सिलेक्शन व्हायला सोपं जातं. म्हणजे जरी तुम्हाला 67 मार्क पडले किंवा 67.25 पडले, तुमचं फायनल सिलेक्शन होणार, त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. त्यामुळे अराउंड एक मी म्हणेल सेफ स्कोर जर बघायचा झाला तर अराउंड 85 प्लस ज्याला मार्क असतील किंवा 85 ते 90च्या मार्क दरम्यान ज्याला मार्क असतील, बऱ्यापैकी ते सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. ते जर एसटी कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करत असाल तर मागच्या वर्षीसाठी तुमचा कट ऑफ होता 52.75 चा. पुन्हा यात 15 ते 20 मार्कची लीड असणं कंपल्सरी आहे, चांगलं आहे, सेफ जर तुम्हाला झोन मध्ये जायचं असेल तर. क्लरिकल मध्ये मात्र तसं नाही, म्हणजे ऑफिस असिस्टंट मध्ये इथे इंटरव्ह्यू नसतो, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 60.7 मार्क्स मिळाले तर तुमचं फायनल सिलेक्शन आहे, डायरेक्ट तुमच्या हातात जॉब आहे. तर अशा पद्धतीने हे होते मागच्या वर्षीचे ऑफिस असिस्टंटचे मेन्सचे कट ऑफ. आता याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की तयारी कोणत्या लेवलला करावं लागेल, तयारी कशा पद्धतीने करावं लागेल. डेफिनेटली यावर्षी कट ऑफ वाढतील का सर? बघा, जर पेपरची डिफिकल्टी लेवल सेम राहिली तर डेफिनेटली कट ऑफ वाढतील का, कारण की यावर्षी जागा थोड्याशा कमी आहेत. पण जर पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली तर कट ऑफ तिथंच राहतील किंवा कमी होऊ शकतात, कारण ते अल्टिमेटली फक्त आणि फक्त एका मॅटरवर किंवा एका क्रायटेरियावर, एका परफॉर्म याच्यावर डिपेंड नाही करत. मल्टिपल गोष्टी आहेत, जसं नंबर ऑफ वॅकन्सीज असतील, डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम असेल, नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स असतील, तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे आज तुम्ही अज्युम नाही करू शकत की कट ऑफ जास्त लागेल किंवा कमी लागेल. इट्स अप टू इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन डिफिकल्टी लेवल अँड नंबर ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे, नेमके जे फॉर्म आहेत हे कधीपासून चालू होत आहे, कधीपासून फॉर्म भरणं स्टार्ट करायचे? आज म्हणजे 7 जून 2024 पासून याच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतात. यासाठी मी म्हणेल आजच्याच फॉर्म भरू नका, थोडा डिले करा फॉर्म भरायला, सो दॅट काही गोष्टी असतील तर त्या क्लिअर होऊन जातील. कारण बरेचदा विद्यार्थी काय अज्युम करतात की यार लवकर फॉर्म भरला म्हणजे सेंटर संभाजीनगरला येईल किंवा मी जे निवडलेलं सेंटर तेच भेटेल, असं काही नाही. ग्रामीण बँकांचं सेंटर तुम्ही जे घेताल तेच सेंटर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आज फॉर्म भरला काय आणि 2 दिवसानंतर फॉर्म भरला काय, इट डझंट मॅटर. ठीक आहे,
त्यामुळे फॉर्म भरण्याची काही करू नका, 1-2 दिवस थांबा. नंबर ऑफ जर इम्पॉर्टंट डेट बद्दल जर समजून घ्यायचं तर बघा, आजपासून फॉर्म भरणं स्टार्ट होत आहेत आणि 27 जून 2024 पर्यंत 27 जून 2024 पर्यंत याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. म्हणजे 27 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की ग्रामीण बँकांची ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल, त्यावेळेस सांगितलं होतं की अराउंड 6 जूनला मागच्या वेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आणि याही वेळेस त्याच दरम्यान ऍडव्हर्टाइजमेंट येणं अपेक्षित आहे. आणि बघा, करेक्ट 6 जूनला ऍडव्हर्टाइजमेंट आली, फक्त थोडीशी रात्री आली, लेट आली. रात्री मी अराउंड 10:30 पावणे 11 पर्यंत ऍडव्हर्टाइजमेंटची वाट बघितली. मला जर तोपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट आली तर थोडं पीपीटी बनवायचं काम बाकी होतं, सो दॅट लगेच इमिडिएटली सकाळी व्हिडिओ बनवून टाकतील किंवा रात्री टाकतील. पण थोडंसं डिले झाली ऍडव्हर्टाइजमेंट, तोपर्यंत झोपलो होतो. चला म्हणलं ठीक आहे, सकाळी फ्रेश मूड मध्ये आंघोळ करून बनवतोय. बरं, त्यानंतर प्री एक्झाम कधी होणार आहे? तर ऑफकोर्स प्री एक्झामच्या डेट जे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की 3 ऑगस्ट पासून डेफिनेटली प्री एक्झाम चालू होणार आहे. अगोदर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे ऑफिसर स्केल 1 ची प्री असेल, त्यानंतर ऑफिस असिस्टंटची प्री, त्यानंतर लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये यांच्या मेन्स आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर प्री आणि मेन्स मध्ये फार मोठं, त्यामुळे तयारी जी ही आतापासून डेफिनेटली करणं आवश्यक आहे, प्रीची पण आणि मेन्सची दोन्ही सोबत. याच्यासोबत ऑफिसर स्केल 1 ची जी मेन्स आहे, ऑफिसर स्केल बघा, मेन्स जी सिंगल एक्झामिनेशन आहे किंवा आता हे जे जसं मी तुम्हाला सांगितलं की मेन्सची एक्झाम ही सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये मेन्सचा रिझल्ट लागेल, अराउंड नोव्हेंबरमध्ये इंटरव्ह्यूज होतील आणि 1 जानेवारीला यांचा फायनल रिझल्ट असतो. हे बघा, 1 जानेवारी 2025 ला यांचे फायनल रिझल्ट आपल्या हातात येतात. त्यामुळे आजपासून जर बघितलं तर हार्डली 6 महिन्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो जर प्रॉपर तुमची तयारी असेल आणि इथपासून ती तयारीला चांगल्या मोमेंटमनं चालू ठेवली तर. 1 जानेवारी 2025 ला हा फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल आणि 1 जानेवारी 2025 ला डेफिनेटली तुमच्या हातात रिझल्ट असेल. जर अशाच पद्धतीने म्हणजे जशी तुम्ही तयारी करताय त्याच पद्धतीने तयारी जर चालू ठेवली तर. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, फॉर्म भरताना फॉर्म कसा भरावा, नंबर ऑफ वॅकन्सीज, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बऱ्यापैकी लोकांना माहिती आहेत. पण काही कॉमन डाऊट्स असतात, इथं मुलं खूप अडकतात आणि इथं चुका करून बसतात. मग ऍप्लिकेशन फॉर्म कधी कधी रिजेक्ट होऊन जातो. कधी कधी असं होतं की फॉर्म भरलाय, पुन्हा फॉर्म भरायला लागतो, म्हणजे पुन्हा 850 रुपये भरत बसा. स्टुडंट लाईफ मध्ये 850 रुपये म्हणजे लहान गोष्ट नाही आहे, ते मीही जाणतो. त्यामुळे फॉर्म भरताना सुरुवातीला जर काळजी घेतली तर त्या गोष्टी पुन्हा होणार नाही. पहिला डाऊट विद्यार्थ्यांचा की सर मी मल्टिपल पोस्ट साठी अप्लाय करू शकतो का? हो, तुम्ही 2 पोस्ट साठी अप्लाय करू शकता. मल्टिपल पोस्ट साठी अप्लाय करू शकतो का? तर हो, 2 पोस्ट साठी अप्लाय करू शकता. एक ऑफिस असिस्टंट आणि दुसरं ऑफिसर स्केल 1 किंवा 2 किंवा 3. पण ऑफिसर स्केल 1 साठी आणि ऑफिस असिस्टंट साठी फ्रेशर ग्रॅज्युएट चालतो, कुठल्याही एक्सपिरियन्सची म्हणजे अनुभवाची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला ऑफिसर स्केल 2 किंवा 3 साठी अप्लाय करायचंय तर इथं फ्रेशर नाही चालत, इथं अनुभवी व्यक्ती लागतो. मग याच्यामध्ये वेगवेगळे कॅडर आहेत. ऍग्रिकल्चर कॅडर आहे, त्यांना वेगळा एक्सपिरियन्स लागतो 2 वर्षांचा. IT कॅडर मध्ये 1 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो. जनरल बँकिंग ऑफिसर GBO स्केल 2 यांना 2 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो. CA असेल तर त्यांना वेगळा एक्सपिरियन्स. तर अल्टिमेटली इथं आपण फॉर्म नाही भरू शकत, तिथे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटच फॉर्म भरू शकतात. मग राहिले 2च फॉर्म आपल्यासाठी, जनरल बँकिंगच्या कॅन्डिडेटसाठी किंवा जनरल ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी, ते म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि स्केल 1. ऑफिस असिस्टंट आणि स्केल 1. तर या दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील. बघा मी पुन्हा सांगतोय, दोन्ही पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, फक्त दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील. म्हणजे 2दा वेगवेगळी फीस पे करावं लागेल, 2 वेगवेगळे रजिस्ट्रेशन करावं लागतील. या सगळ्या गोष्टी 2-2दा आल्या. 2 फॉर्म तुम्ही भरायचे आणि 2 फॉर्म तुम्ही डेफिनेटली भरू शकता. सर मी मल्टिपल स्टेट साठी अप्लाय करू शकतो का? नाही, तुम्ही या दोन्ही पोस्टसाठी कुठल्याही एकाच स्टेटमधून अप्लाय करू शकता. हा, तुम्ही असं करू शकता, सर मी PO महाराष्ट्रातून भरतो आणि क्लर्क MP मधून भरतो. सर मी क्लर्क MP मधून भरतो, PO महाराष्ट्रातून भरतो. हो, असं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही एका पोस्टला एकाच स्टेटमधून अप्लाय करू शकता, मल्टिपल स्टेटमधून अप्लाय करू शकत नाही. तसं केल्यास जो शेवटचा फॉर्म भरलेला आहे, जो लास्टला तुम्ही फॉर्म भरला, सपोज तुम्ही क्लर्कचा फॉर्म भरला महाराष्ट्रातून आणि तुम्हाला वाटलं नाही की यार मला ना यार चुकलं माझं डिसिजन, मला छत्तीसगडमधून अप्लाय करायचं होतं, तुम्ही पुन्हा छत्तीसगडचा फॉर्म भरला तर महाराष्ट्रातला क्लर्कचा फॉर्म रिजेक्ट होईल आणि छत्तीसगडचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल. हे अशा पद्धतीची प्रोसेस आहे. त्यामुळे कुठलाही एकच फॉर्म भरणं हे तुम्हाला कंपल्सरी, म्हणजे कुठल्याही एकाच स्टेटमधून अप्लाय करणं कंपल्सरी. हा, तुम्ही मल्टिपल स्टेटमधून वेगवेगळ्या डिफरंट पोस्टला अप्लाय करू शकता. पण त्यासाठी पुन्हा एक प्रॉब्लेम आहे लोकल लँग्वेजचा.
यासाठी तुम्हाला लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी आहे. म्हणजे ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. जसं की MP, UP, छत्तीसगड, राजस्थान या स्टेटसाठी हिंदी येणं कंपल्सरी आहे. दिल्लीसाठी सुद्धा हिंदी येणं कंपल्सरी आहे, पण दिल्लीमध्ये ग्रामीण बँका नाही आहेत. तर या स्टेटमधून जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला हिंदी येणं कंपल्सरी आहे, तिथली लोकल लँग्वेज. हिंदी येणं कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला हिंदीचं एक लोकल लँग्वेज एक्झाम द्यावी लागेल, जी फार काही मोठी गोष्ट नाही, आरामात पास होऊ शकतो. सर मला कन्नड बोलता लिहिता वाचता येते, लिहिता येत नाही पण बोलता येते आणि ऐक समजते पण मला लिहिता नाही येत, वाचता पण नाही येत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काम करू शकता की तुम्ही तिथं 6 महिन्याचं एक्सटेन्शन घेऊन तुम्ही तिथली LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पास करू शकता. पण ती एक छोटीशी रिस्क आहे, छोटीशीच म्हणेल मी, कारण 6 महिन्यात कुठली लँग्वेज शिकणं फार काही मोठी गोष्ट नाही. 6 महिन्यात आपण शिकू शकतो. बरेच आपले विद्यार्थी आज AFO म्हणून जॉब करतात, तर ते 5-6 महिन्यामध्ये डेफिनेटली तिथली लँग्वेज शिकून घेतात. तर ती एक छोटीशी रिस्क आहे. पण जर तुम्हाला अदर स्टेटमधून अप्लाय करायचं तर मग तिथली लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत लोकल लँग्वेज तुम्ही त्या लोकल लँग्वेज सोबत कम्फर्टेबल नाही किंवा तुम्हाला समजत नाही अजिबातच, तर तुम्ही ती रिस्क घेऊ नका. महाराष्ट्रातून डेफिनेटली अप्लाय करा. कॅन आय अप्लाय इन अदर स्टेट? हो, मी आत्ताच सांगितलं की हो, तुम्ही अदर स्टेटमधून अप्लाय करू शकता. कसं करू शकता? तर त्यासाठी तुम्हाला एकच कंडिशन आहे, तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी. जर तुम्हाला त्या स्टेटची लोकल लँग्वेज येत असेल तर तुम्ही अदर स्टेटमधूनही अप्लाय करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. मी जे सांगतोय ते 2च्या स्पीडने पाहू नका. आधीच मी 1.5च्या स्पीडने बोलतोय, तुम्ही 2च्या स्पीडने पाहताय म्हणजे चालले तुम्ही 3.5नं. त्यामुळे जरा एक 1.25-1.5च्या स्पीडनेच बघा, सो दॅट गोष्टी छोट्या छोट्या क्लिअर होतील. कारण हा महत्वाचा मुद्दा आहे. भले तुम्ही मागची इन्फॉर्मेशन 2च्या स्पीडने पाहिली असेल, प्रॉब्लेम नाही, पण आताची इन्फॉर्मेशन जी ही 1च्या स्पीडने 1.25च्या स्पीडने बघा, कारण इथं बरेच जण चुकतात. बरं, व्हॉट इफ आय फील रॉंग इन्फॉर्मेशन मिस्टेकनली? मी चुकून माहिती चुकीची भरली. जसं की मी फॉर्म भरताना थोडा घाई गडबडीत भरला. सर माझं कॅटेगरी OBC होती, मी SC टाकली. फॉर्म पुन्हा भरावा लागेल, कारण कॅटेगरी ही फार सिव्हिअर गोष्ट आहे, सिरियस मॅटर आहे. ते लगेच कट ऑफ चेंज होतात. त्यामुळं त्या केसमध्ये थोडंसं काळजी घेऊन तिथला जो कट ऑफ आहे हा बदलू शकतो, म्हणजे त्या कॅटेगरीचा कट ऑफ बदलू शकतो. म्हणून पुन्हा एकदा फॉर्म भरा. मी अगोदरच सांगितलं की पहिला भरलेला फॉर्म आणि नंतर भरलेला फॉर्म मध्ये पहिला फॉर्म नेहमी रिजेक्ट होत असतो, नंतरचा फॉर्म ऍक्सेप्ट होत असतो. त्यामुळे जर चुकून माहिती चुकीची भरली गेली, डेट ऑफ बर्थ चुकीची भरली, स्वतःची माहिती चुकीची भरली, नावात काही एरर झालं, तर ठीक आहे, ते नंतर ऍफिडेव्हिट मध्ये करता येतं, पण त्यालाही 200-400 रुपये खर्च लागतो. पुन्हा मेंटल हॅरेसमेंट वेगळी, त्यापेक्षा बेटर आहे 850 रुपये गेले कधी पडतात. म्हणजे ठीक आहे, मला माहिती आहे की 850 रुपयाची किंमत लहान नाही, पण स्टील नंतरची मेंटल हॅरेसमेंट पेक्षा हे कधी पडतं. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं असेल तर फोटो आणि सिग्नेचर कोणत्या इंक मध्ये अपलोड, म्हणजे कोणत्याच्यामध्ये अपलोड केला पाहिजे? तर बघा, फोटोसाठी पाठीमागे ब्लँक बॅकग्राऊंड असावं हे त्यांनी सांगितलं इन्स्ट्रक्शन, तेवढं मॅटर करत नाही, धकून जातं. सिग्नेचर मात्र ब्लॅक किंवा ब्ल्यूने करा आणि अपलोड करा. त्यानंतर एक थंब असतं बघा, थंब तुम्ही ब्ल्यू मध्ये ऑफकोर्स आपल्याकडे शाई असते, पण हँड रिटन डिक्लेरेशन मात्र त्यांनी सांगितलंय की ब्लॅक इंकनेच लिहा. हँड रिटन डिक्लेरेशन हे ब्लॅक इंकनेच लिहा. आतापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही, पण अजून फॉर्म भरायचा आपल्याजवळ टाइम आहे, अजून वेळ आहे, काही गडबड नाही. त्यामुळे ब्लॅक इंकने हँड रिटन डिक्लेरेशन लिहा. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट नोटिफिकेशन मध्ये पेज नंबर 60 वर दिलाय. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट जो आहे नोटिफिकेशन मध्ये पेज नंबर 60 वर दिलाय. आपल्या सारथीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आहे. अबाउट सिबिल स्कोर, एक कंडिशन दिली बघा की तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. सिबिल स्कोर म्हणजे काय? तर बँकांमध्ये आपले ट्रान्झॅक्शन होते, कधी कधी आपण बँकेचे लोन देत नाही, डिफॉल्ट करतो, अशा केसमध्ये आपला सिबिल स्कोर खराब होतो. तर असं खराब सिबिल स्कोर असणारा कॅन्डिडेट बँकेला नकोय असं बँकेचं म्हणणं आहे. मग जर तुमच्या नावावर लोन असेल आणि तुम्ही ते बुडवलेलं असेल किंवा डिफॉल्ट झालेला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर ते लोन द्यावं लागेल, रिफंड करावं लागेल आणि त्या बँकेकडून NOC घ्यावी लागेल किंवा त्याला रेग्युलर करून NOC घ्यावी लागेल. म्हणजे जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल, तुमचं सिलेक्शनच होणार नाही का, अशातला काहीच भाग नाही. तुम्ही त्या रिस्पेक्टेड त्या ऑर्गनायझेशनची, म्हणजे त्या कन्सर्न रिस्पेक्टिव्ह ऑर्गनायझेशनची जर NOC घेऊन आलात आणि या बँकेला सबमिट केली जिथे तुमचं सिलेक्शन झालंय, तर काही प्रॉब्लेम नाही, बिनधास्त तुमचं सिलेक्शन होणार आहे. सर मी कधी लोनच घेतलं नाही माझ्या आयुष्यात, माझ्या बँकेत ट्रान्झॅक्शन पण नाही, तुम्हाला काही ताणच नाही, तुम्हाला टेन्शनच नाही, तुम्ही तर बिनधास्त अप्लाय करू शकता, तुम्हाला तर काही विचारणार पण नाही. फक्त ज्यांचा सिबिल स्कोर खराब आहे अशा लोकांसाठी हे इन्स्ट्रक्शन आहे. सिबिल स्कोर खराब आहे अशा लोकांसाठी त्यांचं पण सिलेक्शन होणार नाही का, तो होणार, फक्त NOC द्यावी लागेल ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. सर मी आता तुम्ही म्हणले की मी NOC काढून घ्यावी, मी गेलो बँकेत मला पैसे भरायला लावले आणि मी पैसे भरले आणि मी NOC घेतलं
आणि माझं सिलेक्शनच झालं नाही, तुमच्यामुळे माझे पैसे गेले. मी म्हणत नाही आत्ता भरा, मी म्हणतोय जॉईन झाल्यानंतर भरा, सिलेक्शन झाल्यानंतर भरा, आत्ता ना काय भरत बसू. जर तुमची भरण्याची ॲबिलिटी असेल तर भरा, नसेल तर राहू द्या, सध्या काही गडबड करू नका, कारण सिलेक्शन झाल्यानंतर भरा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फायनल इयर अपियर कॅन्डिडेट आर एलिजिबल टू अप्लाय? नो. ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन 27 जून 2024च्या अगोदर झालंय, बघा, ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन 27 जून 2024च्या अगोदर झालंय, असेच लोक यासाठी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत. अदर्स यासाठी इलिजिबल नाहीयेत. त्यामुळे फायनल इयर ग्रॅज्युएट म्हणा किंवा ज्यांनी यावर्षी परीक्षा दिल्यात त्यांचा रिझल्ट लागणार आहे जुलै ऑगस्ट मध्ये, तेही लोक याला इलिजिबल नाही आहेत, कारण 27 जूनच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागणार नाही. आणि जर लागला तुमचा रिझल्ट 26 जूनला लागला, 27 जूनला जर लागला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, पण अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. सर मी एक्सपिरियन्स साठी फॉर्म भरू का? मला नको वाटतं. इथिकली म्हणजे नियमाने ते चालत नाही. बाकी तुम्हाला रिस्क घ्यायची तो तुमचा प्रश्न आहे, पण मला जर विचारलं तुम्ही म्हणेल नाहीच म्हणेल. तर अशा पद्धतीचे हे नोटिफिकेशन होतं. बाकी या संदर्भात फार मोठं जास्त एक्सप्लेनेशन म्हणजे करण्यासारखं काही नव्हतं या नोटिफिकेशन मध्ये. नेहमीचं नोटिफिकेशन आहे. नवीन विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतात बरेचदा फॉर्म भरताना वगैरे, त्यासाठी माझा पर्सनल नंबर या ठिकाणी देऊन ठेवतोय. या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता की फॉर्म भरताना अशी अडचण आहे. बाकी सर्टिफिकेट, ओबीसी सर्टिफिकेट असेल, एसटी सर्टिफिकेट असेल, ईडब्ल्यूएस असेल, या संदर्भात पण बऱ्याच जणांचा मुद्दा असतो. सध्या त्याच्याबद्दल काही कन्सर्न नाही. तुम्ही त्या कॅटेगरीत बिलॉंग करताय, फॉर्म भरून टाका. सर्टिफिकेट नंतर काढलं तरी चालतं, सध्या सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. हा एक मुद्दा आहे की जे महाराष्ट्रातले मराठा कॅन्डिडेट आहे, जे मराठा कॅटेगरीला बिलॉंग करतात, यातले काही लोक जे आहेत हे गेलेत बघा ओबीसी मध्ये, काही लोक जे गेलेत ओबीसी मध्ये, आणि काही लोक एससीबीसी मध्ये, बरोबर. तर जे एससीबीसी मध्ये लोक आहेत, जे म्हणजे जे ओबीसीत गेले नाहीत, अशा लोकांना सेंट्रल ईडब्ल्यूएस मिळेल, केंद्राकडून ईडब्ल्यूएस मिळेल. जे लोक ओबीसीत गेले त्यांना ईडब्ल्यूएस मिळणार नाही, त्यांना सेंट्रल ओबीसी काढा, सीओबीसी काढा, सेंट्रल ओबीसी काढा. जे लोक मराठा आहेत पण त्यांना तो ओबीसी सर्टिफिकेट मिळालं मागच्या काही दिवसामध्ये, त्यांनी सीओबीसी काढा, सेंट्रल ओबीसी. आणि ज्यांना मराठा सर्टिफिकेट कॅन्डिडेट आहेत पण ओबीसी नाही मिळालं, अशा लोकांनी सेंट्रलचे ईडब्ल्यूएस काढून घ्या, सो दॅट पुढे भविष्यात काही अडचण येणार नाही. बाकी एवढ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पुन्हा सांगतोय, जरी वाटलं की नाही सर मला असं वाटतं की अजून काही डाऊट आहे, हा नंबर माझा पर्सनल आहे, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा पर्सनली कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी सगळ्यांनी फॉर्म भरा. किती जागा आहेत, काय जागा आहेत याच्याबद्दल काहीच विचार करू नका. अजून भरपूर पुढे अपॉर्च्युनिटीज येणार आहेत. माहिती आहे मला की थोड्या जागा त्या मानाने कमी आहेत अपेक्षेपेक्षा, ज्या अपेक्षा तसेच आपल्या अपेक्षा अशा आहेत की महाराष्ट्रात नुसत्या ग्रामीण बँकांच्या 5000 जागा यायला पाहिजे होत्या. ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाही आणि एवढ्या ओव्हर एक्सपेक्टेशन्स पण पूर्ण होणार नाही डेफिनेटली. पण ऍटलीस्ट थोड्याशा 200-300 जागा असतात, आणखी थोडी फाईट करायला मजा येते. हरकत नाही, यावेळेस कमी जागेवर फाईट करू. पुढे आईबीपीएस क्लर्क आहे, आईबीपीएस पीओ आहे, तिथे आणखी फाईट लावता येईल. ठीक आहे. चलो मिलते हैं अगले वीडियो में. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चलो.